इसको जारी करना है। हा व्हिडिओ आहे पुण्यातील कोथरूड भागातला। या व्हिडिओमध्ये भाजप महिला पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते एका सलून चालकाला मारतायत। अर्ज सलून मध्ये हा सगळा प्रकार घडला आणि मारणाऱ्या महिला पदाधिकारी आहेत उज्ज्वला गौड। या सलून मध्ये कामाला असलेल्या तरुणीचं धर्मांतर करत असल्याचा आरोप उज्ज्वला गौड यांनी केलाय आणि याच कारणावरून या सलून चालकांना मारहाण केली आहे। कलमा पडून इथे बळजबरी लग्न लावलं गेलेलं आहे दुकानाच्या वरती नेऊन। म्हणजे आपल्या मुलींना टार्गेट, पण आपल्या मुलींना आकला नाहीये, त्यांना हेच दुकानं दिसतात। मात्र एक ट्विस्ट असा आहे की पोलिसांनी हे आरोप फेटाळलेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सलून चालक आणि संबंधित तरुणीमध्ये झालेल्या आर्थिक वादातून झाली आहे। या तरुणीने ॲडव्हान्स घेतलेले पैसे पुन्हा मालकाला दिले नाहीत आणि यावरून त्यांच्यात वाद झाले होते। या तरुणीला नोकरी सोडायची होती, पण पैसे न देता निघून जात असलेल्या तरुणीला सलून चालकाने शिवीगाळ केली आणि त्या शिवीगाळीवरूनच हा सगळा प्रकार घडलाय असं पोलिसांचं म्हणणं आहे। हे सलूनमध्ये एकत्र काम करायचे आणि त्यांच्या देण्याघेण्याचा काही व्यवहार होता, त्या व्यवहारातून हा प्रकार झालेला आहे। मोबाईलवरून त्या संबंधित महिलेला शिवीगाळ झाली होती, त्या शिवीगाळीतून हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यातला जो आरोपी आहे त्या आरोपीला अटक करून पुढची कारवाई पण त्याच्यावर कठोरातली कठोर पोलिसांनी केली आहे। मात्र आता पुन्हा एकदा उज्ज्वला गौड यांची प्रतिक्रिया समोर आली आणि त्यांनी हे सत्य नसल्याचं सांगितलंय। हे आर्थिक वादातून झालं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आर्थिक व्यवहारातून हे झालेलं नाहीये, याला स्वरूप दिलं जातंय। हे त्या मुलीनी कबूल 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 म्हणलेला व्हिडिओ आहे त्या मुलांकडे, ज्याच्यामध्ये तिने कलमा सुद्धा पडलेला आहे आणि हे तिने बाहेर सांगू नये यासाठी, तोंड बंद करण्यासाठी तिच्या अकाउंटवर या जावेदनी पैसे टाकलेले हे तो स्वतः कबूल करतोय। म्हणजे त्या मुलीनी बाहेर याची वाच्यता करू नये, गप बसावं म्हणून तिला पैसे दिले आणि ती मुलगी सिलिगुडीला निघून गेली होती। सिलिगुडीवरून ती एप्रिल महिन्याच्या 1 तारखेला परत आली आणि जावेदला जेव्हा याची भनक लागली की ती आलेली आहे, त्यावेळेस जावेदनी तिला परत पुरावा करायला सुरुवात केली, पाठपुरावा, की तू माझ्याच सलूनमध्ये जॉबला यायचं, इतरत्र कुठे जाऊ नये असा मानसिक त्रास तिला दिला जात होता। त्यामुळे हा सरळ धर्मांतरणाचा इश्यू आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।